संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगतपती, सहाय्य व्हावे सत्वरगती या लेकरा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे, दासगणूस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल तेवे ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण, श्री कृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परई बैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारिता. हे कृपाणा नारायणा, महाविष्णू आनंदघना, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन तैसे तुझ ठरविती. आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागे पसरे पदरा, तुझ विठ्ठले दासगणू. गजानन जे स्वरूप काही, ते तुझ्या विण वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच दोक्षजा. या सर्व स्वरूपां कारण, आदरे मी करी वंदन. माझे तिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते. पाही दासगणुते, हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंद्र, निवृत्तदास ज्ञानेश्वर, समज सज्जन गडीचे. हे तुकाराम महासंता, तुझ लागे दंडवता. कैतो होई मला ताता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबासाई, लेकरासाठी धाव घेई. वामन शास्त्री माझी आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंदघना, तुला येऊ दे काही करुणा या जाण दास गणूची. तुम्हा सर्व प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहीन कागदी पायी. स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावत, तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष, पंथाची माझारी. उष्ट्या पत्रावरी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नाव विधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाढावी महती, म्हणून ऐशी केली कृती. तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे नाही, ते तुम्हा लागे पाहुनी. ब्रह्मा हातफळी देऊन, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर्न, ब्रह्माती सारून दूर शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस. तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले. केवळ पाजुनिया तीर्था, आपल्या पदीचे समर्था. तुझ लागे दंडवता, असो आमचा वरचेवर. तुझ्या लीला निधीचा, नच लागे पारसाचा. टिटविने सागराचा, अंत कसा घेवेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला. जलतेह आणविण्याला तहान लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भरे. न पाहिजे तुवा भरले या माझ्या भोपळ्यात. जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको. तुंबा पडेल ऐसे पाणी, नव्हते नाल्या लागुनी. विश्वास ठेवून या वचनी, ऐसे केले पितांबरे. नाल्याची जलासी, तुंबा तो लाविता सरसी. आपोआप त्या ठायासी, भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरतला, ऐशी तुझ्या गादलीला. ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते. सोमवारी पदोशासी, बंकटलालच्या सदनासी. भाविका आपण व्योमकेशी, दिसत असा महाराजा. यात नवलना ती भर, काकी तू शंकर रमावर. हे जेवढे चराचर, तेवढे तुम्हीचा आहात की. तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमात मायावश्य होऊनी. प्रातःकालचे वेळी संपली होती दिवासळी. जानकीराम दैनामुळे विस्तव तुमच्या चिलमिस. जानकीराम सोनार, बागेसईचा वैश्वानर.
द्यावे अशी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिरून विस्तार वाचून पेटून या दाविरी सोनार विस्तार देण्याला नाही ऐसे बदला म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती ही चिंचवणी खाऊ नका मग जानकीराम म्हणाला साधू सविस्तव मी ना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्का उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलाचे वशिल्याने चरण धरले सोनाने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते ध्वा गुरुराया अंतर महू आपले साचार तेच काहो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्याशी त्यावेळी मी सदनासी न जाये इथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लावले करा चिंचवणी तेच झाला जरा अमृताचा विबुध हो यापरी जानकीराम शरणाला अखेर आपल्या पदाला मुकीन चंदूक तात केला खाऊन दोन कानोले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच बाया तोडली मोक्ष पर्णी लादली तया माधवा कारणे ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविले तर आपण ऐन वेळी ते ध्वा बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुल्या मळ्यासी अति आग्रह करून मोळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत ती पेटविता आकटी प्रत उठती झाली निजलेले मधमाशासी पाहून लोक करीती पलायन भय जेवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा अतोनात बैसल्यात तुमच्या अंगावरी लोक दुरून पाहती परिण कोणाची होय छाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडवण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशा जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवी तो काटे काढाव्या काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढाव्या सोनार आणवी तो येठाया आपण म्हणाला तो या हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला बाहेर काढतो त्याला सोनार कशास पाहिजे ऐसे वदन कुंभ केला तेव्हा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणी आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकावर बैसा या वृक्षावर आता कोणास जाऊ नका संकल्प बंकटलाचा पूर्ण करणे आहे सचा 16 मक्का सवण्याचा निर्विद्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पाहुणी संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाह्य संकट असं कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तर गुरुमूर्ती एका मुखी करू किती मी आपुले वर्णन कृष्णाईच्या मेळात दांभिक गोसावे आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसायांचा ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवाना बैसला चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणात आला शरण अग्नीचे ते अग्निपण तांदण्यापरी केले तुम्ही टाकळीकर हैदसाचा घोडा अति द्वाडसाचा तुम्ही हरविला त्याचा द्वाडपणात तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले या जगात अडगा अकोली गावात कावळे शिरता भांडायात आपण पाहिले क्षणात आज्ञा ऐसे करून अजून पर्यंत त्या ठाई कावळा येणे कही संत जे वळतील काही खोटे होय कोठुनी प्रखर असून उन्हा निर्जनशा कारणाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे रंबर बावनात एका शुष्क गदाडाप्रत बनवली तुम्ही पुष्करणी भक्त आपुला पीतांबर कृपा होती त्याचेवर तयाचाही अधिकार थोर आपण बनविला
ज्योतिप्रत मिळाला ज्योत, भेद काही न तैथे उरत. खराच पितांबर पुण्यवंत, साक्षात काही झाला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला. कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की, भीमा मजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी. पर्णे फुटली टोणप्यासी, नरसे स्वस्तित्व पेने. तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबर हाते. आपणची गुरुमूर्ती ही स्वामी समर्था. वद्य पक्षात माघमासी, सोमतीच्या परवासी. क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात. पाणी येऊ लागले अत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदाला विहता. फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपला हो. नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली. आपणा वंदून गुप्त झाली हे भक्तांनी पाहिले. त्र्यंबकपुत्र कौराचा आपला भक्त होता असा. जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार. पदार्थ सारुया दूर इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान. सांडून या भक्षण करवी दुर्कणांचे. तैसेच आपण केले कौराचे अन्न भक्षिले. खऱ्या भक्तीचे भुकिले आपण आहा महाराजा. सवळाचा गंगा भारती दया फुटली रक्तपित्ती. तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा. कोणी देती त्यास थारा रोग भये करुण. त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास. कोणी आपल्या शेगावस ऐसी स्थिती झाली. लोक म्हणती तयाप्रत मिसवू नकोस लोकात. त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी. डोई ठेवता पायाशी मारले आपण त्याला. थोबाड जोडले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते. उलथून पडला रस्त्याते थुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार. म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला. अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून निज हाते. ऐशा इति सेवा करीत राहिला गोसाई शेगावत. त्याच्या महारोगाप्रत आपण केव्हा उठिले. तुमच्या कृपेची यापुढे औषध काय बापुडे. अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा गाद. कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी. ते निज कृपेने कैता दुरी आपण सास दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात. न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष थैस सोडले. बाळकृष्ण रामदासी होता बाळपूर ग्रामासी. त्या मागवद्यांना उमिसी समर्थ दर्शन घडविले. घटकेत दिसावा गजानन, घटके सूर्याजी पंतनंदन. घटकेत भजन ते गणगण, घटके जय रे जय जय रघुवीर असे. त्याने बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला. समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिलावा होती. संत अधिकारे समान, मोइन तेथे अधिक न्यून. जैसे भक्तांचे इच्छी मन, तैशी रूपे दिसते तया. गणितदादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वराडप्रांती अनभिषिक्त राजा बोलती. राष्ट्रोद्धाराची तळमती होती खापर्ड्या कारणे. कोठे नाना अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टेकाला तुम्हीच कृपा केलीत. भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले. पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी. 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला. वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे. संत कृपा असून शिक्षा झाली दारुण. ब्रह्मदेशी नेऊन मंडालयासी ठेवले त्या. श्रोते त्या मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ. जो अबालवृद्धांपत मान्य झाल्यासारखा. कोलट करा हाते भला आपण होता पाठविला. भाकरीच्या प्रसादाला मुंबई टिळका कारणे. फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होयसाचे. भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर. मध्ववल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली. जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षजनांनी. ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले. परिजा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्ण देखा. हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटली की. गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर. त्या टिळकांचा अधिकार वानायमी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर.
तैसाचा हे प्रकार या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी, म्हणून त्याच्या झाला करी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने. ज्या योगे व्याधी त्याची समूहरण जायसाची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा. कन्या हळदी मायाची बायजा नावे मुंडगावची, ती तुमच्या कृपेजनीची समता पावती झाली असे. वरदस्त बायदाशिरी तुम्ही ठेवता निर्धारी, तीही धय अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दूध हरले तुम्ही. सद्भक्त बापण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे, एके वेळी आपणाला गोपाबुटी घेऊन गेला. भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून, गोपाबुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी. उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ, इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले मोईस पाटील मंडळींच्या, शेगावीचे पुष्कजन आले नागपुरा जाऊन. परिण झाले दर्शन समर्थांचे कोणाला, चौक्या पारे सभोर कडेकोट होते फार. समर्थांच्या पायावर शिव ठेवणे मुश्किल झाले, नागपुराहून आपणाला आणण्याहारी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीता बर्डीसी गोपाबुटीच्या सदनासी, तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला होता जरी अटकाव केला, परी तोन त्याने जुमानीला बळकट होता म्हणून. हरी पाटील शिरलात गडबड झाली तेथे बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरलात की प्रेमाने. जैसे वासराचे पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाबुटी धावत आले हरिपाटला विनवित झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावला, तो आहे भक्तिसेविकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वांचं झालं भोजन आपण निघाला तेथून, आशीर्वाद तो देऊन गोपाबुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत खरी, श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो. हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वैचरण, हेच महानिधान जोडले से वाटत असे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत, गुरुराया शेगावत शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेवला तरी पावतसा भाविकाला, याचा अनुभव रतनसाला आला हे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविले आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जोका लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंसाच्या रूपाने. तुमच्या लीलेचा तो पार कोणानं लागे ते भर, मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी. टिटवेच्याने सागर शोषवेल कसाचार, दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपुली निर्णयालेला महाकवीच पाहिजे झाला, मदसारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण. परी जोका असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास, उर्विने त्याच्या ठाई दोष लोहपणाचा येत तुला हो. आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी, परी मान पावेल भूमीवरी सहवासे हा कस्तुरीचा. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण, आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा, भेटवा मशी शारंग धरा भक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन, सर्वदा घडो हरिस्मरण तैसेच संगत सज्जनांची. अव्याहत्वारी पंढईची मम करे वाविसाची, आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या. अंत घडो गोदातरी यावी ना आशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो, सद्भक्तासी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे तसे लोकांचेही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील. या स्तोत्राचा पाठ येथ भावे होईल तेथे तेथ, तेथे न राहो कदा दुरित येतुले ही दयाळा. स्तोत्र पाठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती, धर्म वसना त्यांच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा भानामती
व्हावी न स्तोत्र पाठकांप्रती लौकिक त्यांचा मुहूर्ती उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचिती सद्भाव तो ठेविल्या. मोठ्याने करून गजना बावे साधू गजानना. शेगावचा योगी राणा सर्वदा पाहो तुम्हा ते. सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करून वास. बोलवले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे. या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश. भोगीत राहाल संकटास वरचेवर भक्तीने. अभक्ती ती दूर करा गजानना सिमुळे न विसरा. त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई. स्तोत्र पाठकांची आपदा निमेल की सर्वदा. दृढचित्ती धरा पदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पाहून. जैसे व्याघ्रा पाहून कोली लांडगे पळते की. स्तोत्र पाठका भूमीवरी कोणी न राहील पहा वैरी. अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होत्या त्या दिवशी. स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र गोडहे.